कोपरा बुद्रुक येथे घराला भीषण आग, सुमारे 3 लाखांचे नुकसान. विधवा महिलेच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक. रात्री 11 वाजता अचानक आग. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. रोख रक्कम, दागिने व कागदपत्रे आगीत नष्ट. गरीब कुटुंबावर संकट. शैक्षणिक कागदपत्रेही जळाली. 4 मुली व 1 मुलगा असलेले कुटुंब उघड्यावर. सुदैवाने जीवितहानी टळली. ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून पंचनामा पूर्ण. पंचनाम्यात 3,02,100 रुपयांचे नुकसान नोंद. आगग्रस्त कुटुंबाला शासन मदतीची गरज. कोपरा परिसरात हळहळ व्यक्त. मदतीची मागणी. कोपरा या ठिकाणी घराला भीषण आग. विधवा महिलेचे सुमारे 3 लाखांचे नुकसान. शहरापासून जवळ असलेल्या कोपरा बुद्रुक येथे एका घराला भीषण आग लागून सुमारे 3,02,000 रुपयांचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास घडली असून आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत विधवा महिला देवकाबाई हरी राठोड वय 45 वर्ष यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंसह संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अचानक लागलेल्या आगीत घरातील 35,000 रुपये रोख रक्कम, लाकडी पलंग, सोफा सेट, गहू, तांदूळ, ज्वारी, कपडे, टीव्ही, फ्रीज, सोने चांदीचे दागिने तसेच महत्त्वाची कागदपत्रे पूर्णतः नष्ट झाली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र आगग्रस्त कुटुंब अत्यंत गरीब असून या कुटुंबात 4 मुली व 1 मुलगा आहे. मुलगी विवाहित असून मुलगा सध्या शिक्षण घेत आहे. आगीत शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्रे व आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे जळून खाक झाल्याने कुटुंबास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आगीच्या घटनेनंतर शेलू बुद्रुक येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून नुकसानाचे मूल्यांकन केले असून पंचनाम्यात 3,02,100 रुपयांचं नुकसान नोंदवण्यात आले. संबंधित कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सत्ताशाही न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी कृष्णा दोडके, पुसद. आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही. न्यायासाठी सत्ताशाही. भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही. लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही. लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही. लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही. शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.